बांधून द्या ताराला शेंड बांधावर फोडू नका हे पाडून काढले गार झाले बर्फाचे दे काही फोटो मारू निसर्गाची किया थंड लागू राहिलं खाली ठेवा चला सगळे पिकं उद्ध्वस्त झाली बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यामध्ये काल सायंकाळी 7:30 ते 8च्या दरम्यानमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला। वादळी वारा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होता, त्यामुळे प्रचंड पिकांचं या भागातील नुकसान झालेलं आहे। मी सध्या आळंग गावातील एका शेडनेटमध्ये आहे। आपण बघू शकतो या शेडनेटची परिस्थिती। काल गारपीट झाल्यामुळे या बीज उत्पादन करणाऱ्या शेडनेटचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। हा जो पट्टा आहे देऊळगाव तालुक्यातला हा बीज उत्पादन करणारा पट्टा आहे। या भागाला सीड हब म्हणून सुद्धा संपूर्ण भारतामध्ये याची ओळख आहे। याच देऊळगाव तालुक्यातून संपूर्ण भारतभर बीज उत्पादन करून पाठवलं जातं आणि शेतकरी त्या बीज उत्पादनापासून प्रचंड या ठिकाणी माल तयार करत असतात आणि तो मार्केटमध्ये येत असतो। मात्र काल जी गारपीट झाली ती गारपीट एवढी प्रचंड होती की अद्यापही ती गारपीट या ठिकाणी गारा ज्या होत्या त्या विरघळल्याने आपण एक नमुना जर का बघितला तर ही एवढी मोठी जवळपास 40 ते 50 किलोची ही गार आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीने हे एकत्र या ठिकाणी तयार झाले। अद्यापही जवळपास 12 ते 15 तास झाले, मात्र ही जी गारीचा जो थर आहे हा विरघळ नाही। त्यामुळं या भागात जी गारपीट झाली त्याची दाहकता या गारीच्या या खड्यावरून आपल्याला दिसते। गारपीट तर झाली, यापूर्वी सुद्धा गारपीट या भागामध्ये झाली होती। शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान सुद्धा या भागातील शेतकऱ्यांचं झालं होतं। शेडनेटचं नुकसान झालं होतं। लाखो रुपये शेतकऱ्यांना हे शेडनेट उभं करायला लागतं, मात्र सरकारनं शासनानं मागील वेळी सुद्धा मदत दिली नाही आणि आताही सुद्धा नुकसान झालंय। त्यामुळं या भागातील शेतकरी जो आहे तो पुरता या ठिकाणी संकटात सापडलाय। त्यामुळे तात्काळ पंचनामे करावे आणि NDRF मधून या शेडनेटवाल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।